वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेमध्ये स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला थोडा तांत्रिक वाटेल पण तो खरंच खूप रंजक आणि भविष्याची दिशा ठरवणारा आहे. अगदी बरोबर. आज आपण कोफोर्ज या IT कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजे Q4 FY26 च्या आर्थिक निकालांचं विश्लेषण करणार आहोत. या सखोल चर्चेसाठी आपण कंपनीचं प्रेझेंटेशन आणि त्यांचे आर्थिक अहवाल यांचा आधार घेणार आहोत. आणि आपला उद्देश फक्त आकडे वाचून दाखवणं हा नाहीये. नक्कीच नाही. तर या आकड्यांच्या मागे नक्की काय दडलंय हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. हो, कारण मी जेव्हा हा अहवाल वाचत होतो तेव्हा एका आकड्याने माझं लक्ष वेधून घेतलं. म्हणजे प्रथमदर्शनी तो आकडा बघून असाच विचार येतो की बापरे, या कंपनीला अचानक एखादा खजिनाच सापडलाय की काय. तुम्ही त्या 15% नफावाढीबद्दल बोलताय ना? हो ना. निव्वळ नफा चक्क 151% वाढलाय. पण आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. आधी त्यांच्या इतर आकड्यांवर नजर टाकू. चालतंय. आता बघा, चौथ्या तिमाहीतील त्यांचे आकडे खरोखरच वरवर पाहता एखाद्या आर्थिक चमत्कारासारखे भासतात. आपण महसुलापासून सुरुवात करू. बरोबर. त्यांचा महसूल 4,450 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 30% वाढ आहे. 30% वाढ म्हणजे आजच्या काळात खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. आणि EBITDA आहे 917 कोटी रुपये, ज्यात 56% वाढ दिसतेय. याशिवाय कोणत्याही IT कंपनीच्या आरोग्याचं मुख्य लक्षण मानलं जाणारं EBIT मार्जिन ते 16.6% गेलंय. आतापर्यंतची ही त्यांची सर्वोच्च पातळी आहे. अगदी बरोबर. हे आकडे स्वतःच खूप काही सांगून जातात. हो, पण खरं सांगू, या सगळ्यात नजर खेळते ती त्यांच्या निव्वळ नफ्यावरच. 666 कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि त्यात 151% प्रचंड मोठी झेप. आणि अर्निंग पर शेअर म्हणजे EPS सुद्धा 133% वाढून 18.23 रुपयांवर गेला आहे. तेच तर. हे अगदी जुन्या पॅन्टच्या खिशात अचानक खूप मोठी रक्कम सापडल्यासारखं आहे. आनंद तर होतोय, पण प्रश्न असा पडतो की हा पैसा आला कुठून? म्हणजे हा खरोखर त्यांच्या दैनंदिन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या व्यवसायातून आलेला नफा आहे की यात काही हिशोबाची जादू आहे? हो, किंवा काही कॅच आहे? कारण एवढी अचानक वाढ कशी होऊ शकते? तुम्ही पॅन्टच्या खिशाची उपमा दिली ती इथे अगदी चपखल बसते. कारण हा पैसा त्यांना अचानक सापडलेला आहे, तो त्यांनी नव्याने कमावलेला नाहीये. अच्छा, म्हणजे हा व्यवसायाचा नफा नाहीये तर? नाही. या 151% वाढीमागचं मुख्य कारण आहे डेफर्ड टॅक्स लायबिलिटी रिव्हर्सल. डेफर्ड टॅक्स लायबिलिटी रिव्हर्सल हा शब्द थोडा जड वाटतोय. म्हणजे नक्की काय? मी सोप्या भाषेत सांगते. कोफोर्जने नुकतंच सिग्निटी या कंपनीचं विलिनीकरण म्हणजे मर्जर केलं. या प्रक्रियेनंतर त्यांना हा एक तांत्रिक फायदा मिळालाय. जेव्हा 2 कंपन्या एकत्र येतात तेव्हा खरेदी केलेल्या कंपनीच्या मालमत्तेचं प्रस्तकी मूल्य म्हणजे बुक व्हॅल्यू आणि कर आकारणीसाठी असलेलं मूल्य यात तफावत असते. अच्छा, म्हणजे हिशोबात थोडा फरक असतो. बरोबर. आणि भविष्यात कधीतरी या तफावतीमुळे कर भरावा लागू शकतो, म्हणून कंपनी आधीच काही रक्कम बाजूला काढून ठेवते. यालाच आपण लायबिलिटी किंवा दायित्व म्हणतो. म्हणजे हे अगदी एखाद्या सोसायटीने भविष्यात इमारतीच्या दुरुस्तीसाठी आगाऊ फंड बाजूला काढून ठेवावा, तसं काहीचं आहे का? अगदी तसंच. पण पुढे जाऊन जेव्हा कंपनीच्या मॅनेजमेंटला लक्षात येतं की आता तो संभाव्य कर भरण्याची वेळ येणारच नाहीये किंवा तो कर माफ झालाय, बरोबर, तेव्हा ती बाजूला काढून ठेवलेली रक्कम पुन्हा नफ्याच्या खात्यात वळवली जाते. त्याला आपण रिव्हर्सल म्हणतो. अरे वा, म्हणजे हा निव्वळ कागदोपत्री नफा आहे तर? हो, कंपनीने स्वतःचं कोणतंही नवीन सॉफ्टवेअर विकून किंवा नवीन क्लायंट मिळवून हे पैसे कमावलेले नाहीयेत. हा एक वन टाइम अकाउंटिंग बेनिफिट म्हणजे एका वेळचा हिशोबातील फायदा आहे. म्हणजे गुंतवणूकदारांनी केवळ तो 151%चा आकडा पाहून लगेच हुरळून जाता कामा नये. बिलकुल नाही. स्वतः व्यवस्थापनानेच स्पष्ट केलंय की जर हा कर सवलतीचा आकडा बाजूला काढला तर त्यांचं मूळ नफा या 151%पेक्षा बराच कमी दिसेल. ठीक आहे, म्हणजे तो आकडा थोडा फुगवलेला आहे. पण तो टॅक्सचा फायदा जरी आपण बाजूला ठेवला तरी त्यांची 30% महसूल वाढ आणि 16.6% EBIT मार्जिन हे आकडे तर खोटे नाहीत ना?
नाही, ते आकडे अगदी खरे आहेत. आणि खरं सांगायचं तर तेच त्यांच्या व्यवसायाची खरी ताकद दाखवतात. कारण आपण बघतोय की पारंपरिक आयटी कंपन्यांना अशी मार्जिन वाढ साध्य करताना अक्षरशः नाकीनऊ येतात. मग यांनी हे कसं साध्य केलं? याचं उत्तर त्यांच्या कार्यक्षमतेत आणि मुख्यत्वे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या आक्रमक वापरात दडलेला आहे. अच्छा, म्हणजे एआयचा इथे मोठा रोल आहे? हो, खूप मोठा. अहवालानुसार त्यांनी त्यांच्या 30,000हून अधिक कर्मचाऱ्यांना AIचं खास प्रशिक्षण दिलं आहे. बापरे, 30,000 हा आकडा खूपच मोठा आहे. एवढंच नाही, त्यांच्याकडे 11,000पेक्षा जास्त AI तज्ज्ञ आहेत आणि सध्या 130हून अधिक AI एजंट्स किंवा स्वयंचलित वर्कफ्लो त्यांच्या सिस्टीममध्ये कार्यरत आहेत. म्हणजे ते फक्त बोलत नाहीत, तर प्रत्यक्षात एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. अगदी. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय झाला माहितीये? काय? त्यांची प्रोजेक्ट डिलिव्हरी 40 ते 50% वेगाने होत आहे. काय सांगताय? 40 ते 50% वेग? हे म्हणजे खूपच मोठं विधान आहे. हो ना. म्हणजे आपण नेहमी ऐकतो की प्रोग्रामर एआयच्या मदतीने वेगाने कोड लिहितो, पण इथे तर पूर्ण प्रोजेक्टचाच वेग निम्म्यावर आल्याचा दावा आहे. हे कसं शक्य आहे? म्हणजे हे अगदी स्मार्ट किचन अप्लायन्स वापरून अर्ध्या वेळेत स्वयंपाक पूर्ण करण्यासारखं आहे. अगदी योग्य उपमा दिलीत. बघा, हा केवळ कोड लिहिण्याचा वेग वाढलेला नाहीये, तर त्यांनी संपूर्ण कामाची पद्धतच बदलून टाकली आहे. कसं काय? या प्रक्रियेत त्यांनी AI डिलिव्हरी पॉड्स तयार केले आहेत. हे डिलिव्हरी पॉड्स म्हणजे नक्की काय प्रकार आहे? समजून घेऊया. पारंपरिक IT पद्धतीत काम कसं चालतं? एका साखळीसारखं, बरोबर? हो, म्हणजे आधी एक टीम कोडिंग करणार, मग ते टेस्टिंगला जाणार. बरोबर. आधी कोडिंग टीम कोड लिहिते, मग ती फाईल टेस्टिंग टीमकडे जाते. ते त्रुटी काढतात, मग ती पुन्हा कोडिंग टीमकडे येते आणि शेवटी कधीकधी डिप्लॉयमेंट होते. यात प्रचंड वेळ जातो आणि एकमेकांवर अवलंबून राहावं लागतं. अगदी. पण AI डिलिव्हरी पॉड्समध्ये हे सर्व एकाच वेळी होतं. एकाच वेळी? म्हणजे कसं? एका पॉडमध्ये मानवी तज्ज्ञांसोबत अनेक AI एजंट्स एकत्र काम करतात. म्हणजे जेव्हा माणूस कोड लिहित असतो तेव्हाच ते AI एजंट्स त्याचं रिअल टाईम टेस्टिंग, डिबगिंग आणि सुरक्षेची पडताळणी करत असतात. अरे वा, म्हणजे एका मानवी कामगारासोबत 3-4 डिजिटल असिस्टंट्स काम करत आहेत, जे आधीचे वेळखाऊ टप्पे नष्ट करत आहेत. होय, आणि यामुळे वेळ तर वाचतोच, पण प्रकल्पावर खर्च होणारा पैसाही वाचतो. आणि म्हणूनच त्यांचं मार्जिन इतकं चांगलं दिसतंय. त्यात आणखी एका गोष्टीची भर आहे. कोणती? त्यांचं ऑफशोर मिक्स. अच्छा, म्हणजे कुठून काम होतंय ते? हो, अमेरिकेसारख्या महागड्या देशात बसून काम करण्यापेक्षा त्यांनी भारतातून किंवा इतर कमी खर्चाच्या देशांमधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण वाढवलं आहे. म्हणजे एका बाजूला एआयमुळे लागणारा वेळ कमी झाला आणि दुसऱ्या बाजूला ऑफशोरमुळे तासाचा दर कमी झाला. बरोबर. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे त्यांचं मार्जिन 16.6% सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकलं. समजलो. वेळ आणि पैसा दोन्ही वाचतोय हे स्पष्ट झालं. पण आता मला हे जाणून घ्यायचंय की हा व्यवसाय नक्की येतोय कुठून? कारण आपण 30% महसूल वाढीबद्दल बोलत आहोत. पण सध्या जागतिक स्तरावर पाहिलं तर आयटी क्षेत्रात मंदीचं सावट आहे. कंपन्या बजेट कापत आहेत. या हवालातील आकडेवारीनुसार मला दिसतंय की त्यांचा 57% महसूल हा एकट्या अमेरिकेतून म्हणजे अमेरिकाजमधून येतोय. हो, 57% हा खूप मोठा हिस्सा आहे. मग मला सांगा, कोणत्याही व्यवसायात एकाच भौगोलिक क्षेत्रावर इतकं अवलंबून राहणं म्हणजे सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवण्यासारखं नाहीये का? जर अमेरिकन अर्थव्यवस्थेला अचानक धक्का बसला तर कोफोर्सच्या या 30% वाढीचं काय होईल? तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो अगदी रास्त आहे. ही भौगोलिक एकाग्रता नक्कीच एक मोठा रिस्क फॅक्टर आहे. आणि व्यवस्थापनाला याची जाणीव असेलच. नक्कीच आहे. पण या धोक्याला सामोरे जाण्यासाठी त्यांनी एक वेगळी रणनीती आखली आहे. आणि ती म्हणजे व्हर्टिकल डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे? वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये व्यवसायाची विभागणी. हो, जरी ते अमेरिकेवर अवलंबून असले तरी त्यांचा व्यवसाय एकाच क्षेत्रात अडकलेला नाहीये. त्यांचा 25% महसूल बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे BFSI मधनं येतो, 23% ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटीमधनं येतो आणि 15% इन्शुरन्स क्षेत्रातून. अच्छा, म्हणजे समजा जर अमेरिकेतील बँकांनी आपलं IT बजेट कमी केलं तरी ट्रॅव्हल किंवा इन्शुरन्स क्षेत्रातील क्लायंट्स तो समतोल राखू शकतील, असं त्यांचा अंदाज आहे. अगदी बरोबर. आणि तुम्हाला माहितीच असेल, कोविडनंतर ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात खूप मोठी उसळी आलीय. हो,
लोक प्रचंड प्रवास करत आहेत. आणि तिथे डायनॅमिक तिकीट प्राइसिंग, कस्टमर एक्सपिरियन्स आणि हॉटेल बुकिंग सिस्टमसाठी एआयची प्रचंड मागणी वाढली आहे. म्हणजे एखादं क्षेत्र मागे पडलं तरी दुसरं क्षेत्र कंपनीला सावरू शकतं. हो, आणि या विश्वासाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांचं ऑर्डर बुक. मी तेच विचारणार होतो, नवीन ऑर्डर्स किती मिळाल्या आहेत? चौथ्या तिमाहीत त्यांनी तब्बल $648 दशलक्ष नवीन ऑर्डर्स मिळवल्या आहेत. $648 दशलक्ष. आणि मी अहवालात वाचलं की त्यांचं एकूण एक्झिक्युटिबल ऑर्डर बुक $1.77 अब्ज वर पोहोचलं आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 16.4% जास्त आहे. हा, $1.75 अब्ज आकडा खरंच खूप महत्वाचा आहे. हे एक्झिक्युटिबल ऑर्डर बुक आहे. म्हणजे नक्की काय? म्हणजे येणाऱ्या 12 महिन्यात जेवढं काम नक्की पूर्ण केलं जाणार आहे त्याची ही खात्रीशीर रक्कम आहे. अच्छा, म्हणजे भविष्यात महसूल मिळेल की नाही याची चिंता काही काळापुरती मिटली म्हणायची. बरोबर. हे ऑर्डर बुक कंपनीला स्पष्ट रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी देतं, ज्यामुळे अमेरिकन बाजारातील अनिश्चिततेचा जो धोका आपण मगाशी बोललो तो काही प्रमाणात सौम्य होतो. समजलो. म्हणजे ऑर्डर बुक मजबूत आहे आणि आत्तापर्यंतची कामगिरीही भक्कम आहे. व्यवस्थापनाने FY27 साठी कन्सॉलिडेटेड इबिटा मार्जिन 20.5% वर ठेवण्याचं अतिशय महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलं आहे. हो, ते खूप आशावादी आहेत. पण इथेच ना, या संपूर्ण विश्लेषणातील सर्वात मोठा विरोधाभास किंवा ज्याला आपण पॅराडॉक्स म्हणू शकतो तो समोर येतो. विरोधाभास? कोणता विरोधाभास? आता बघा, आपण मगाशी चर्चा केली की AI डिलिव्हरी पॉड्समुळे त्यांचं काम 40 ते 50% वेगाने होत आहे. हो, बरोबर. आता पारंपरिक IT क्षेत्राचं जे व्यावसायिक मॉडेल आहे ते टाईम अँड मटेरियलवर चालतं. म्हणजे तुम्ही जितके तास काम कराल तितक्या तासांचे पैसे क्लायंट तुम्हाला देईल. अगदी बरोबर. मग समजा जर एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायला पूर्वी 1000 तास लागायचे आणि क्लायंट त्या 1000 तासांचे पैसे देत होता, पण आता AIच्या मदतीने तेच काम अवघ्या 500 तासांत पूर्ण होत आहे. तर गणितानुसार जर तास निम्म्यावर आले तर कंपनीचं महसूलही निम्म्यावर यायला हवा ना? मग ही कंपनी एक प्रकारे स्वतःच्याच महसुलावर कुऱ्हाड चालवत नाहीये का? म्हणजे ते स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतात असं वाटत नाही का? वाह, तुम्ही जो मुद्दा मांडलाय ना तो या दशकातील संपूर्ण जागतिक IT उद्योगासमोरील सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. तुम्ही जो AI पॅराडॉक्स मांडला तो अगदी अचूक आहे. म्हणजे खरंच हा धोका आहे तर? हो तर. जर तुम्ही केवळ तासांवर पैसे अपाऱ्या असाल आणि तुमचे तास कमी होत असतील तर तुमचा व्यवसाय संकटात आहे हे नक्की. आणि म्हणूनच कोफॉर्ससारख्या कंपन्यांना आता आपली प्राइसिंग मॉडेल म्हणजे किंमत निश्चित करण्याची पद्धत पूर्णपणे बदलावी लागते. म्हणजे त्यांना टाईम अँड मटेरियलकडून आता दुसऱ्या मॉडेलकडे जावं लागत आहे. हो, त्यांना आता व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग किंवा आउटकम बेस्ड प्राइसिंगकडे वळावं लागतंय. आउटकम बेस्ड म्हणजे निकालावर आधारित किंमत. अगदी. आता क्लायंटला याच्याशी काही देणं घेणं नाहीये की तुम्ही तो कोड 500 तासांत लिहिला की 1000 तासांत. त्यांना फक्त रिझल्ट हवाय. बरोबर. क्लायंटला त्याचं बिझनेस आउटकम किंवा व्यावसायिक फळ हवंय. उदाहरणार्थ, जर एका नवीन सॉफ्टवेअरमुळे बँकेची कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया 5 दिवसांवरून 1 तासावर येत असेल तर त्या बँकेचा कोट्यावधींचा फायदा होणार आहे. एक्झॅक्टली. मग IT कंपनी आता त्या वाचलेल्या वेळेचं किंवा त्या वाढलेल्या नफ्याचं मूल्य आकारणार, कर्मचाऱ्यांच्या तासांचं नाही. कोफॉर्जने स्वतःला जी AI फर्स्ट IT कंपनी म्हणून घोषित केलं आहे ते याच स्थित्यंतराचा भाग आहे. अच्छा, म्हणजे त्यांना क्लायंटला हे पटवून द्यावं लागेल की कमी तासात काम पूर्ण झालं तरी त्यामागील तांत्रिक गुंतागुंत आणि जी बौद्धिक संपदा आहे ती खूप मौल्यवान आहे. बरोबर. पण हे पटवून देणं इतकं सोपं नसेल. नाहीच. कारण क्लायंट्स नक्कीच असा युक्तिवाद करतील की अहो, जर तुम्ही AI वापरून स्वस्तात काम करत आहात तर तो फायदा तुम्ही आम्हालाच डिस्काउंटच्या स्वरूपात का देत नाही? बरोबर. इथे IT कंपन्यांना क्लायंट्सकडून येणाऱ्या प्रचंड दबावाला तोंड द्यावंच लागणार आहे. आणि हाच दबाव त्यांच्या अहवालातील धोके किंवा रिस्क्स या विभागात अतिशय स्पष्टपणे नमूद केलेला आहे. प्राइसिंगमध्ये येणारा हा व्यत्यय किंवा डिस्रप्शन हा त्यांचा सर्वात मोठा धोका आहे. जोपर्यंत ते उच्च दर्जाचे आणि गुंतागुंतीचे प्रोजेक्ट्स करत राहतील तोपर्यंत त्यांना मूल्यावर आधारित किंमत नक्की मिळेल. पण जर त्यांनी केवळ साधं कोडिंग किंवा मेंटेनन्सचं काम केलं तर मात्र क्लायंट्स नक्कीच कमी पैसे देण्याची मागणी करतील. तिथे त्यांचं मार्जिन टिकणं खूप कठीण होईल. खरंच हे मोठं आव्हान आहे. आणि मला दिसतंय की याशिवाय त्यांच्या मार्गातील आणखी एक मोठा अडथळा म्हणजे एन्कोरा कंपनीचं नुकतंच झालेलं अधिग्रहण.
हो, हे ॲक्विजिशन, 2 वेगवेगळ्या संस्कृतीच्या कंपन्या एकत्र आणणं हे नेहमीच डोकेदुखीचं काम असतं. यात जर काही तांत्रिक किंवा प्रशासकीय गडबड झाली तर त्याचे थेट परिणाम त्यांच्या त्या 20.5% अपेक्षित मार्जिनवर दिसू शकतात. एन्कोराचं इंटिग्रेशन हे खरंच एक मोठं ऑपरेशनल आव्हान आहे, पण त्यांच्याकडे एक अतिशय मजबूत बाजू आहे जी त्यांना या आव्हानातून तारू शकते. कोणती मजबूत बाजू? किंवा बाजू म्हणजे त्यांचा ॲट्रिशन रेट. म्हणजे कर्मचारी कंपनी सोडून जाण्याचं प्रमाण. हो, आणि तो दर केवळ 10.8% आहे. अरे वा, फक्त 10.8%. हो, आय.टी. क्षेत्रात जिथे आपण बघतो की कर्मचारी सतत नोकऱ्या बदलत असतात, तिथे एवढा कमी ॲट्रिशन रेट असणं अतिशय दुर्मिळ आहे. याचा अर्थ त्यांचे बहुतांश अनुभवी कर्मचारी कंपनीत टिकून आहेत. बरोबर. आणि नवीन विलिनीकरण हाताळण्यासाठी आणि एआयचं हे गुंतागुंतीचं स्थित्यांतर पार पाडण्यासाठी असा अनुभवी आणि स्थिर कर्मचारी वर्ग असणं खूपच फायदेशीर ठरतं. नक्कीच. आणि जेव्हा कर्मचारी टिकून राहतात तेव्हा क्लायंटसोबतचे संबंध अधिक दृढ होतात. शिवाय जुन्या प्रोजेक्ट्सची जी माहिती असते, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल नॉलेज म्हणतो, ती कंपनीतच राहते. म्हणजे ज्ञान बाहेर जात नाही. हो, त्यामुळे एन्कोराचं विलिनीकरण आव्हानात्मक असलं तरी त्यांच्या स्थिर टीममुळे ते शक्य होईल असा व्यवस्थापनाचा ठाम विश्वास आहे. बरं, तर आता या सर्व विश्लेषणाचा जर आपण थोडक्यात सारांश काढायचा ठरवला तर कोफोरची एकंदर स्थिती कशी दिसते? म्हणजे आपण पाहिलं की 15-101% निव्वळ नफ्याचा आकडा हा विलिनीकरणातून मिळालेला एक तांत्रिक फायदा होता. बरोबर. पण तरीही त्यांची 30% महसूल वाढ आणि $1.75 बिलियन एक्झिक्युटेबल ऑर्डर बुक ही खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यवसायाची भक्कम ताकद दाखवून देते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी एआयचा वापर केवळ एक बाजारातील ट्रेंड म्हणून केलेला नाहीये, नाही तर त्यांनी तो त्यांच्या कार्यक्षमतेचा गाभा बनवला आहे. त्यांच्या एआय डिलिव्हरी पॉड्समुळे ते खरंच 40 ते 50% वेगाने काम करत आहेत. आणि याच वेगामुळे ते 16.6% मार्जिन टिकवून आहेत. हो, हे सगळं पाहता ही कंपनी सध्या एका खूप मोठ्या स्थित्यंतराच्या केंद्रस्थानी आहे असं वाटतंय. त्यांनी शॉर्ट टर्ममध्ये तर उत्तम निकाल दिले आहेत. हो, ते दिसतंय. पण दीर्घकालीन यशासाठी त्यांना तासांवर आधारित बिलिंगकडून मूल्यावर आधारित बिलिंगकडे म्हणजे व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंगकडे आपला व्यवसाय यशस्वीपणे वळवावा लागेल. आणि जर ते क्लायंट्सना हे पटवून देऊ शकले तर त्यांचं हे एआय फर्स्ट धोरण त्यांना आय.टी. क्षेत्रात एका नव्या उंचीवर नक्कीच नेऊ शकतं. खराच. या सगळ्या सविस्तर चर्चेअंती आपण एका नव्या आणि रंजक विचारापाशी येऊन पोचतो. कोणता विचार? आता बघा, आतापर्यंत जागतिक बाजारात आय.टी. कंपन्यांचं मूल्यमापन आणि त्यांची ताकद ही त्यांच्याकडे असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या संख्येवर ठरवली जायची. म्हणजे हेड काउंटवर. हो, हे खरंय. ज्या कंपनीकडे 2 लाख कर्मचारी, ती कंपनी अधिक शक्तिशाली आणि मोठी मानली जायची. पण आज आपण पाहिलं की एआयमुळे निम्म्या वेळेत काम पूर्ण होत आहे. जर उद्या एआय एजंट्सच आय.टी. कंपन्यांचं निम्म्याहून अधिक काम करू लागले तर भविष्यात या कंपन्यांची खरी ताकद त्यांच्या मानवी कर्मचाऱ्यांवरून ठरवली जाईल की त्यांच्या मालकीच्या एआय अल्गोरिथम्स आणि डेटा मॉडेल्सवरून. हा खूपच खोल विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. तंत्रज्ञानाच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात आय.टी. कंपन्यांच्या अस्तित्वाचं आणि मूल्यांकनाचं हे नवं सूत्र शोधणं नक्कीच रंजक ठरेल. आणि मला वाटतं आपण याच प्रश्नावर आजची आपली ही चर्चा थांबूया. विचार करा. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.